बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्य कादंबरी काचा पाणी. प्रकरण 4. रोज सकाळीच वसईकडच्या साईटला व्हिजिट करत 10 पावे तो नरेन नायकाच्या वाडीत पोहोचू लागला. आधी त्यानं संपूर्ण वाडीची मोजणी केली. अगदी 1-1 मीटर जागा मोजून मापं लिहिली. मत्तीला असणाऱ्या इंजिनियर्सची मदत घेत त्यानं आराखडे बनवायला सुरुवात करणार त्याआधीच नाजुकानं त्याला आधी बोलावलं. तशी सूचना त्याला विशालकडून मिळालीच होती. सकाळी 10ला येताच कदंबाच्या झाडाखाली बैठक लावण्यात आली. तातुबाच्या मत्तीला कालच एक पंजाबकडचा खानसामा जाधवानी पाठवला. सर्वांची भोजनाची व्यवस्था करणं तातुबाला सोपं जाणार होतं. बैठकीच्या टेबलावर फणसाच्या कच्च्या गरांपासून बनवलेले पापड फ्राय करून ठेवण्यात आले. सोबत फणसाचेच इतर बरेच जहाम व पदार्थही ठेवण्यात आले. नाजुकानं गुलाबी रंगावर ग्रे कलरचे आडवे स्ट्रिप्स असलेले टी शर्ट व त्यावर ब्लॅक जीन्स पॅन्ट परिधान केलेली. उंची अत्तरांचा सुवास पावसाळी वातावरणात वेगळाच फील दरवळायला लावत होता. मिस्टर पाटील, मला सर्व प्लॅन नवीन बयाजवार समजावाल का? सर्वच आराखडे नवीन बनवायचे आहेत म्हणजे सारंच नव्यानं सुरुवात आली. आम्ही सारी मेजरमेंट नव्यानं घेतली आहे. आता एक आराखडे बनवायला सुरुवात करण्यापूर्वी साहेबांनी तुमचा सल्ला घ्यायला लावला आहे. तेच मी म्हणते, आधी तुमच्या कल्पना तर मला कळू देत, नाजुका म्हणाली. नरेनला जाधवांपेक्षा जाधवांची मुलगी पट्टीची तयारीची वाटली. एक खानदानी आब व जरब तिच्या वागण्यात व बोलण्यात त्याला लगेच समजत होती. बोलताना समोरच्याला नजरेच्या खडीत बंद करत आपल्या व्यक्तिमत्वाची जरब बसवण्यात तिचा वेगळाच बाज वाटत होता. मॅडम, आधी आपणास नेमकं काय काय हवं रिसॉर्टमध्ये त्याची कल्पना आपणच दिलीत तर आम्ही आमच्या कल्पनेनं त्या उतरवू. मग गेल्या 4 महिन्यांपासून तुमची फर्म नेमकी काय करत होती मिस्टर पाटील? नेमकं आम्हाला काय हवंय ते तुम्हाला अजून कळालं नाही का? नाजुकाचे पाणीदार डोळे, त्यातला पारा नरेनच्या नजरेतला पारा वेधत जरब दाखवत होती. नरेन त्या नजरेत बावचाळला व आपण आता सपाटून शरणागती पत्करतो याची जाणीव त्याला झाली. तसं नाही मॅडम, कधी कधी समोरच्या पार्टीच्या गरजा आपणास पुरत्या कळल्यात या भ्रमात योजना आखल्या जातात व त्यानंतर फसतात. कारण आमची कल्पकतेची जोड मिळताच पार्टीच्या गजरांची अपेक्षा वाढते. मिस्टर पाटील, नेमक्या शब्दात सांगा. शब्दाचे इमले नका उभे करू. नाजुकाची नजर प्रथमतःच नाजूक झाल्याचं दिसत होतं. मॅडम, आपणास लोकांनी 2-3 दिवस येत पर्यटनासाठी थांबावं यासाठीच रिसॉर्ट निर्माण करायचं आहे ना? अर्थातच. 2-3 दिवस येणाऱ्या लोकांना जेवणाची व राहण्याची सोय पुरवावी एवढंच ना? अगदी बरोबर. यासाठी काय करता येईल ते सांगा. मॅडम, एवढाच हेतू असेल तर पर्यटक येतील, राहतील, जेवतील व बोर होत परततील आणि मग नंतर पुन्हा येणारच नाहीत. मग पर्यटकाला अधिकाधिक भुरळ पाडत त्याला प्लॅन केलेल्या दिवसापेक्षा त्याचा मुक्काम आपण वाढवायला भाग पाडायचं. त्याच्या योजनेत नसलेली खरेदी करायला भाग पाडणं, त्यांना अपेक्षा न केलेलं मनोरंजन आपण त्याला उपलब्ध करून देणं व त्याला खुशीनं अधिकाधिक खिसा रिता करायला आपण भाग पाडायला हवं, नरेन ठासून म्हणाला. मग त्यासाठीच तर आपण त्यांना मल्टिप्लेक्स, मॉल, गोल्फ हे सारं या ठिकाणी निर्माण करत आहोत ना? अगदी बरोबर. पण आपल्या रिसॉर्टला येणारे पर्यटक बहुधा ठाणे, मुंबई वा गुजरातकडून येईल असं गृहीत धरलं तरी हा सारा वर्ग सिमेंटच्या जंगलातून येणार असल्यानं त्या शहरातही या सुविधा असल्यावर तो इतक्या लांब काय येईल? मग नाजुकानं हाताची अंजुरी विभागत जणू दोन्ही गालावर धरत उत्सुकतेने विचारलं. पारा वेदणारा पाराच गोठत नजरेत अडकला. सिमेंटच्या जंगलातून येणाऱ्या पर्यटकास आपण शहरातल्या सुविधा पुरवायच्या, पण नैसर्गिक वातावरणात. ज्या नैसर्गिक वातावरणास ते पारखे आहेत ते वातावरण आपण त्यांना दिलं तर ते कसं? गोल्फचं मैदान, क्रिकेटचं मैदान, मल्टिप्लेक्स सिनेमा थिएटरसोबत आपण त्यांना गिर्यारोहण, रोपवे
बोटिंग या बाबीही पुरवायला हव्यात. शिवाय जेवणासाठी नैसर्गिक वातावरणात नॅचरल हट्स तयार करत अस्सल गावरान चुलीवरल्या जेवणाचाही पर्याय ठेवूयात. वॉटर पार्क, जलतरण, घोडेस्वारी, उंटस्वारी या साऱ्या बाबी, या वाडीतली माडी, मंदिर, सारी झाडं तशीच ठेवत या बाबी आपण उभारल्या तर. येस, वी कॅन डू इट. एवढं सुंदर मंदिर सोबतच्या आजी आजोबांना भुरळ घालेल. वॉटर पार्क तरुणांना व बच्चे कंपनीज तर रोपवे, बोटिंग, गिर्यारोहण तरुणांना भुरळ घालेल. मनोरंजनासाठी विविध गेम्स, मनोरंजनासाठी सिनेमा, वाचनासाठी लायब्ररी, तर खरेदीसाठी मॉल. अशा रीतीनं जुन्या नैसर्गिक वातावरणात नव्याची नवलाई बेमालूमपणे गुंफत पर्यटकास किस्सा रिता करायला लावू आपण. नरेन रावसाहेब, हेच, अगदी हेच हवंय मला. लागा कामाला व सारं सारं नव्यानं आखा. गिर्यारोहणासाठी व रोपवेसाठी उत्तरेकडील डोंगररांगा असलेली जमीन ही आपलीच, हवं तर तीही घ्या. आहे ती झाडं, फळबागा जपत नवनवीन परदेशी वानाचीही लागवड करा. नाजुका एकदम खुश होत बोलली. नरेन मनात हसला. दुपारचे 2 केव्हा वाजलेत हे सर्वांना कळलेच नाही. तातूबा जेवण तयार असल्याचं सांगून गेला होता, पण नरेन कागदावर पेन्सिलनं कच्चे आराखडे बनवत समजावत होता. ते ऐकताना समोर पडलेली पेन्सिल उचलत नाजुका कधी 2 बोटात धरत लयबद्ध हलवत होती, तर कधी गालावर लोंबणारी लट पेन्सिलीत गुंडाळत आपल्याच नादात तल्लीनतेनं पाहत होती. 2-3 दिवस नरेन व इंजिनियर्स आराखडेच बनवत होते, पण नाजुकाही जागेवर हल्लीच नव्हती. तिला आपल्या नजरेसमोरच सारं नियोजन व्हावं असंच वाटत होतं. सायंकाळी नरेन आपल्या कारनं जायला निघाला की तिला आपल्या बोलण्याचा पश्चाताप वाटे. मिस्टर पाटील, रात्रीही काम सुरू ठेवा आराखड्याचं. नाजुका बोललीच. वसईला मुक्कामाच्या ठिकाणीही पक्कं ड्रॉइंग करतोय रात्री मॅडम. प्रवासात वेळेचा अपव्यय होत असेल तर वाडीतच मुक्काम करा. नजर दुसरीकडे ठेवत पण कान टवकारत नाजुका जरबेनं म्हणाली. तसं काही नाही, प्रवास काही जास्त नाही, होतंय सारं ॲडजस्ट. नरेन बोलला आणि रक्तबंबाळ झालेला आपला स्वाभिमान सांभाळत ती संतापानं माडीवर निघाली. तातूबा, रावसाहेब दिवसभराच्या कष्टानं थकले असतील. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा व त्यांना जेवण करूनच पाठवा. जा आणि सांगा त्यांना. तरी अखेरचा प्रयत्न करत नाजुकानं पुन्हा आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवला. का पण एवढी माघार घेतोय? याआधी तर कधीच कुणास. माडीवरच्या खिडकीतून नजरेचा पारा तातूबाचा वेध घेत होती. तातूबा आपला सुटलेला देह सांभाळत रावसाहेबांकडे निघाला. रावसाहेब, आज आषाढ पुनव, मंदिरात दर्शनाची गर्दी असते. थांबा, पहा व जेवण करूनच परता. तातूबा, माडीवर रात्रीचं थांबणं तुमच्या मॅडमला पटत नाही. जेवणास थांबलो तर नाहक उशीर होईल आणि त्या रागावतील. ताईसाहेबांनीच थांबायला लावलंय, तातूबा म्हणाला आणि नरेन चक्रावला. पण त्यानं ते दर्शवलं नाही. इथली पुनव पाहणंच तर गरजेचं होतं त्याच्यासाठी. त्यानं सहाय्यक अभियंत्याकडे पाहिलं तर त्यांचीही इच्छा होती. नरेननं गाडी तशीच पार्क केली आणि खिडकीतून नाजुका समाधानानं आत जात तिनं कपडे बदलवले. रात्री 8च्या सुमारास धावपळ करत डॉक्टर जाधव व नायजाबाई वाडीत आल्या. दर पुनवेला महादेवाचं दर्शन घेणं ही वाडीतल्या माडीची परंपराच होती. खान सामावत तातूबानं जेवणाची तयारी आधीच सुरू केलेली. जाधवाने चिंदूस बोलवत कोपऱ्यात काहीतरी महत्त्वाचं काम सोपवलं. चिंदूच्या चेहऱ्यावर गंभीर भाव निर्माण झाले. ते तसेच सांभाळून नेत तो आल्यापावली कामास निघून गेला. 8 वाजेपासूनच मंदिरात आवार भिंतीच्या दक्षिणेकडील खाडीच्या काठाच्या रस्त्यानं तलबाटीतले लोक मंदिरात जमत होते. तत्पूर्वीच तातूबानं साऱ्यांना केळीच्या पानावर जेवण वाढलं. नरेनच्या शेजारी दोन्ही इंजिनियर बसलेले व बाजूला जाधव साहेब. नरेनच्या समोरच्या खुर्चीवर नाजुका पांढरा स्वच्छ सलवार कुर्ता घालून बसलेली. चेहऱ्यावरील भाव एकदम शिस्तबद्ध. त्या भावांची जरब जाधवावर व नायजाबाईवरही दिसत होती. डॅड, रिसॉर्टचं आर्थिक बजेट खूपच वाढेल. बेबी, तू पैशांची चिंता करू नकोस.
फक्त कसं बनवायचं ते पहा. पैशाचा पूर निर्मिती फर्म पुढे आणेन मी, कारण हे रिसॉर्ट हे माझं स्वप्न आहे. पुनवेचा चंद्र केव्हाचा उगवला असला तरी डोंगर चढून वाडीत उगवायला बराच उशीर झाला. चंद्रप्रकाश दौडतच जणू मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून पिंडीकडे प्रवेश करता झाला आणि लोकांनी दर्शनासाठी एकच झुंबड केली. नायजाबाई व जाधवांनी पूजा करत दर्शन घेतलं आणि भरतीचं पाणी वाढू लागलं. चंद्र वर आकाशात चढू लागला. मंदिराच्या प्रवेशद्वारात अंधार पसरू लागला. चंद्र जसजसा मध्याकडे सरकू लागला तसं भरतीचं पाणी वाढू लागलं. जवळपास 1 तास चंद्रप्रकाश मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत मंदिरात पडत होता. तोवर मंदिरात दर्शनासाठी एकच तोहबा गर्दी होती. पण चंद्र वर निघाला आणि मंदिरात अंधार होताच पाण्याखाली गाभारा येऊ लागला. तोवर तर आलेली गर्दी लगोलग पळतच नाहीशी झालेली. गेल्या 25 वर्षात हीच परंपरा चालत आलेली. भरती सुरू होणं, चंद्रप्रकाशाचं आत मंदिरात प्रवेश करणं, भरतीचं पाणी मंदिरात पोहोचणं, हे सारे चमत्कार नरेन पाहत होता. बाजूला खवळलेला दर्या आपल्या लाटांच्या जिबल्या चाटत किनाऱ्यावर धडकवत होता. खाडीतून तर उंचच उंच पाणभिंती तयार होत वैतरणीच्या मुखात दूरवर शिरत होत्या. त्यातीलच काही पाणभिंती आधीच्या उठल्या पाणभिंतींच्या परत फिरण्यानं लागलीच मुरकी घेतल्यागत काटकोनात फिरत महादेवाच्या मंदिरात धडकत होत्या. चंद्र वर चढल्यानं चंद्रप्रकाश प्रवेशद्वारात जाणं बंद होताच मंदिरात पाणी शिरत होतं. सारे सारे बदल नरेन टिपत होता. आपण आज जेवणाला थांबलो हे बरंच केलं, कारण रिसॉर्ट निर्माणात या बाबी आपणास महत्त्वाच्या आहेतच. पण त्याही पुढं आबा. मिस्टर पाटील, दर पुनवेच्या या घटनांचा रिसॉर्टच्या पर्यटकांसाठी इव्हेंट करता येईल का? नाजुका जवळच मागे उभे राहत विचारताच नरेननं मागं पाहिलं. ती अचानक इतक्याजवळ कशी आली यानं तो बावचाळला. अद्भुत, अगम्य, गूढ, नक्कीच. अंधार, प्रकाश, भरती या साऱ्या घटना पर्यटकांना नक्कीच भुरळ घालतील. चला बाहेर पडा लवकर, अन्यथा वाढणारी पाण्याची पातळी धोक्याचीच. नाजुकानं चेहऱ्यावर लाटाचं पाणी पुसत म्हटलं. मंदिरात घुसणारं पाणी व चंद्रप्रकाश याचा काहीतरी संबंध वाटतोय मला. नरेनं नाजुकाकडे पाहत विचारलं. माहीत नाही मला, पण पुढचा आड पहा. एरवी अगदी समुद्रकिनारी असूनही याचं पाणी नितांत थंड व गोड असतं, पण दर पुनवेच्या भरतीला तेच पाणी खारट होतं. अजबच मग तर. पण भरतीमुळं होत असावं? माहीत नाही तेही. भरतीमुळं होत असेल तर मग प्रत्येक भरतीला नाही होत, फक्त पुनवेच्याच भरतीत होतं. नाजुकानं माहिती पुरवली. तोवर ते आडाजवळ आले. नरेननं पुढे झुकून पाहिलं तर हळूहळू आड पूर्ण भरत आलेला व आता तर पाण्यास त्याचे हातच पुरले. त्यानं अंजूर भरत पाणी घेतलं व तोंडात धरलं आणि खारट लागताच त्यानं ते बाहेर फेकलं. तो आश्चर्याने पाहत उभाच होता. तोवर तर चबुतऱ्यावरून ओसंडत फेसाळत पाणी बाहेर पडलं. ताई साहेब, मालकाने तुम्हास वर माडीवर बोलावले. अचानक मागे उभे राहत तातुबा बोलला. नरेनचं लक्ष जाताच त्याला एकदम ओशाळल्यागत झालं. एवढ्या उशिरा पावे तो आपण नाजुकासोबत एकटा आहोत म्हणून डॉक्टर साहेबांनी तातुबास बोलवायला पाठवलं असणार. तातुबा, चला पुढे, आले मी. नाजुका त्याच खानदानी जरबेनं म्हणाली व तातुबा मंत्रचळ लागल्यागत ओठातल्या ओठात बोलत निघून गेला. मिस्टर पाटील, मंदिराच्या कळसाकडे पहा. नाजुका बोलली व नरेनं चांदण प्रकाशात मंदिराच्या कळसाकडे पाहिलं. कळसावर 5-6 माकडं दाटी वाटीनं बसलेली त्याला दिसली. आडाचं पाणी जसं दर पुनवेला खारट होतं तसंच दर पुनवेला ही माकडं अचानक कळसाजवळ येतात. कुठून येतात, काय येतात, कशी येतात, काहीच कळत नाही. नाजुकानं नरेनला माहिती पुरवली. अजबच, अविश्वासानं नरेन म्हणाला व पाहू लागला. दाटी वाटीनं भरतीच्या पाण्याचे बसणारे सपकारे साहत माकडं केविलवाणी बसली होती. नरेन उंचावरून पाहत होता. खाली मंदिरास आता पाण्यानं पुरतं वेढलं होतं. मंदिर हळूहळू पाण्याखाली जात होतं व आडही पाण्याखाली गेला होता. पण आडाजवळच्या जागेतून पाणी उसंडी मारत जणू उकळत बाहेर चोहोबाजूस पडत होतं.
मॅडम, ती माकडं पाण्यात बुडलीच वाटतं. मुळीच नाही. चंद्र डोक्यावर येताच भरती समेट येईल. नंतर ओहोटी सुरुवात होईल व पाणी उतरू लागेल आणि मग रात्री कधीतरी ती आपोआप आल्या पावली परततील. अगदी आली तशीच, कुणाला न दिसता. कितीही पाळत ठेवली तरी. नरेननं पाण्याची कमाल पातळी पाहिली. पाणी माडीत कुठवर आलं तेही पाहिलं. पण पण माडीत काय चाललंय हे त्यानं कुठं पाहिलं होतं? मॅडम, आता ओहोटी सुरू झाली आहे, म्हणजे पाणी उतरेल. उशीरही बराच झालाय. आम्ही निघतो आता, नरेन बोलला. नाजुका काहीच बोलली नाही. नरेन निघू लागला. मिस्टर पाटील, सांभाळून जा, नाजुका बोलली आणि नरेन थांबला. मॅडम, मंदिरात पाणी घुसण्याचा मार्ग दिसला, पण हेच पाणी परतण्याचा मार्गही पाहायलाच हवा, अचानक नरेन उत्सुकतेने म्हणाला व थांबला. नाजुका पुढं सरकली व त्याचवेळी नरेन मागं पलटण्यानं तिचा धक्का त्यास लागला व तिच्या शरीरात एकदम एक कंपनच उठलं. थरथर, हुडहुड, काहीतरी भारल्यागत. त्यावेळी ते दोघे ज्या जागी उभे होती ती माडी व मंदिर याच्या मधोमध व एकाच रेखांशावर, मिनिट सेकंदावर, जणू उंचीच्याही मधोमध. पण याची जाणीव त्या दोघांना असण्याची सुतराम शक्यता नव्हती. खोलात उतरू नकोस, जे उतरले ते खोल 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 उतरतच गेलेत. नाजुकाचा स्वर वेगळाच होता आणि तिची मनस्थितीही तिच्या आईगत, नायजाबाईगतच बुचकळ्यात पडल्यागत. पण काही सेकंदच. काय म्हणालात मॅडम? कुठं काय? क्षणात तीच नेहमीसारखी खानदानी जरब पुन्हा. नरेनला आपणास भास झाला असावा हे जाणवलं व तो माडीकडे परतला. माडीवर जाधव, तातुबा व दोन्ही इंजिनियर अजूनही कदंबाच्या झाडाखालीच बसलेले. तो चिंदू नावीही तिथंच आला. डॉक्टर साहेब, निघतो आम्ही. पाटीलराव साहेब, एवढ्या उशिरा कुठं निघताय? इथंच मुक्काम करा. नाही साहेब, येऊ सकाळी आम्ही, नरेन बोलला. ताथुबा, यांची झोपायची सोय कर. अजिबात ऐकू नको यांचं. कोणीच जाणार नाही आता, जाधवानी जणू फरमानच सोडलं. नरेनचा नाईलाज झाला व ते तिघेही थांबले. सकाळी सर्व काही पूर्ववत. मंदिरातलं पाणी गायब. आडाचं पाणी पूर्वीसारखंच गोड व खोल. मंदिराच्या शिखरावर एकही माकड नाही. नाजुकानं गावातल्या दवाखान्याची प्रॅक्टिस वाडीतल्या माडीवरच सुरू केली. गावातले रुग्ण दिवसाला वाडीतच येऊ लागले. नरेननं इंजिनियर्सला मदतीला घेत सर्व आराखडे बनवले. कुठं मॉल, कुठं सिनेमा थिएटर, कोणत्या जागी ग्रंथालय, स्विमिंग पूल, वॉटर पार्क, गोल्फ, क्रिकेटची मैदानं, सारं ड्रॉइंग केलं. तो 8 दिवस एकसारखा घाम गाळत होता. दिवसभर एकसारखा सतत फिर, माफ घे, एकदम धावपळ. पण रात्री वसईलाच परत जात होता. एकदाचे सर्व आराखडे तयार झाले व त्यानं वापी साईटवर परतण्याचं ठरवलं. कारण मध्यंतरी त्यानं मांगरी बीच, गाव, तलभाटी सारं धुंडाळलं होतं. पण एन लँड डेव्हलपरचा पत्ताच लागत नव्हता. ना की आबांच्या मृत्यूचं गूढ उकलत होतं. आपणास वापीच्या फर्मवर तरी सतत फिरत तपास करता येईल म्हणून त्यानं आराखडे बनवताच निघायचं ठरवलं. बाकी इथं पुनव, मंदिर व माडी यात काहीतरी गूढ रहस्य नक्कीच आहे. ते मात्र पुनवेपुरतंच मर्यादित. इतर दिवशी काहीच वेगळं नाही. वाटल्यास काम सुरू असे पावेतो आपण पुनवेला येत राहू. पण इतर दिवशी आपणास दुसरीकडे शोध घ्यावा लागेल म्हणून तो निघण्याची तयारी करू लागला. जाता जाता त्याला एक वेळा नाजुका मॅडमला भेटावंसं वाटलं. कारण गेल्या 15-20 दिवसात त्यानं निरीक्षण केलं होतं की डॉक्टर मॅडम कधी खानदानी जरब दाखवत आढ्यतेत आपलं काम करवून घेतात. एक मगरुरी, एक रूपगर्वितागत वागतात. पण कधी कधी एकदम या उफराटे. पुनवेला आपणास धक्का लागला तो क्षण तर, आणि आपण कामात गुंग असतानाही कधी कदंबाखाली तर कधी ताडामाडा अडून तर कधी जेवणाच्या टेबलावर नजरेचा पारा वेधताना आपण पारद होतोच, याची पुसटशी कल्पना त्याला जाणवली होती.
पण आपला उद्देश वेगळा. म्हणून या गोष्टीशी आपणास काहीच देणं घेणं नसलं तरी एक माणूस म्हणून वा ओळख म्हणून त्यानं जाता जाता भेटून जाण्याचं ठरवलं. दुपारी सपाटून सर झडून गेली होती व कलतीला आता पक्व सोनेरी ऊन बागेत खेळत होतं. चिंदू नाव्यासोबत नाजुका अळूची पानं काढत होती. नरेन जवळ जाताच तिचं लक्ष गेलं. मॅडम, मंदिर व वाडीला धक्का न लावता व वाडीतली सर्व वनश्री तशीच ठेवत मी रिसॉर्टचे आराखडे बनवून दिलेत. सहसा यात बदल करू नका. आता मी परत जातोय. उद्यापासून विशाल व इतर इंजिनियर प्रत्यक्ष कामास सुरुवात करतील. मी वाफीस जातोय तर म्हटलं एकदा भेटून जावं. एका दमात नरेन बोलला. मिस्टर पाटील, आराखडे तुम्ही तयार केलेत तर कामही तुम्हीच केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. नाही मॅडम, तसं काही नाही. मी नसलो तरी काम चांगलंच होईल. का? पहिल्या दिवशीचं बोललेलं मनावर घेतलं का? मनावर घे ना. मन आमच्या व्यवसायात मनासारखं आम्हास कुठं जगता येतं. मनापासून काही करावं म्हणून आराखडे बनवलेत तर ज्यांना काहीच येत नाही तेच ओनर सारा प्लॅन बदल करून टाकतात व मग मन मारून बदलल्या त्या प्लॅनबरोबर हुकूम आम्हास काम करावं लागतं. असो, मग रहा ना मन मारून याच साईटवर. तीच खानदानी जरब व समोरच्याची पारा वेदणारी नजर. मन मारून राहिलो तर रिसॉर्टचं काम चांगलं होणार नाही. मग मन लावून राहा. स्वाभिमान गुंडाळत तरी नाजुका अधीरतेनं बोललीच. मॅडम, मधूनमधून येत राहीनच साईटवर तसं विशालसोबत. नरेन बोलला आणि नाजुका आतून उफाळली. ठीक आहे, जा. फर्मच्या दुसऱ्या माणसाकरवी होईल रिसॉर्ट. पण जाता जाता एक ऐकाल? काय? नरेननं विचारलं. काही नाही, या तुम्ही. सांगा ना. याल परत तेव्हा सांगेल कधीतरी. ठीक आहे, निघतो मॅडम. मौनात कधी कधी उभा भूतकाळ हातात डोकं धरून बसलेला असतो तर कधी येणारा भविष्यकाळही आडवा येतो. नरेननंही तेच मौन काही जीव घेण्या क्षणात पांघरलं. चला, ज्या रस्त्यानं निघालात त्या रस्त्यावर सोबत चहा घेऊ. जीव घेणं मौन असह्य झालं म्हणून तिनंच मौन तोडलं. स्वाभिमान पुन्हा खुंटीला टांगत. आता मात्र नरेनला नकार देताच आला नाही. माडीवर ताथुबानं कितीतरी चांगला चहा लगेच ठेवला असता हे ओळखूनही नरेन काहीच बोलला नाही. ती पुढे व तो मागं मागं निघाला. नाजुकानं कार काढली. मी येतो माझ्या कारनं तुमच्या कार मागून. तुमची कार देत त्या रावसाहेबांना जाऊ देत पुढे. मी करेन तुम्हाला ड्रॉप वसईला, बसा. कारचा दरवाजा खोलत नाजुका बोलली. नरेननं चॉबी इंजिनियर सांगळींकडे दिली व तो नाजुकाच्या गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसू लागला. मिस्टर पाटील, पुढे बसा. जरबेनं नरेनला जाणीव झाली व तो पुढं बसला. गाडी रस्त्याला लागली. कुठं थांबायचं? काय घेणार? चहाच म्हणाला तर चहाच घेऊ. तुम्हास वाटेल तिथे थांबवा. तसं असतं तर मग मी जेवण म्हटलं असतं तर? जेवणही घेतलं असतं. नरेन वाद नको म्हणून म्हणाला. मग तर लांब जावं लागेल. कारण इथं जवळपास जेवण चांगलं नाही मिळत आसपास. चहाच घेऊ मग. तुम्ही चहा घेणार, मी जेवण करणार, हे चांगलं दिसेल. मॅडम, फिरकी घेताय का? कधी कुणासोबत फिरायला गेलात का पावसात? नाजुका. पत्नीसोबत गेलोय बऱ्याचदा. नरेन शांतपणे रागात बोलला. आणि क्षणात आकाश ढवळत काळोख पांघरावत तसंच मान वळवत नजरेत वेगवेगळे भाव झरले. अविश्वासाचे, नाराजीचे, संतापाचे. चला, मुंबईलाच जाऊयात. पावसात सी लिंकवर ड्राईव्ह करणं वेगळीच फिलिंग असते. मॅडम, एक कोणतं तरी ठरवा. चहा, जेवण की लॉंग ड्राईव्ह? आता नरेन रागा करत बोलला. यांच्या घरात सारे सनकी आहेत की काय? आई मानसोपचार तज्ज्ञ पण स्वतःच मानसिक रुग्णागत. बाप तर चांगलं मंदिर तोडायला निघालेला. आणि ही बया तर. तुम्हीच सांगा काय घ्यायचं ते? अचानक नाजुका विचारू लागली. मॅडम, माझा ऐका. चहा घेऊ आणि मला वसईला सोडा मग.
एव्हाना ते वाडीपासून 8-10 किलोमीटर दूर आले होते. समोर एक साधा ढाबा दिसत होता. नाजुकानं कचकन ब्रेक मारत गाडी थांबवली. ढाबा नवीनच ओपन झालेला असावा. अशा ठिकाणी नाजुका थांबली असं नरेनला नवल वाटलं. 2 स्पेशल बादशाही चहा, नाजुकानं फरमावलं. पोरगं ऑर्डर ऐकून भांबावलं. पुढे 2-3 माणसं ढाब्याच्या नावाचं बोर्ड टांगत होते. चहा आला. दोघांनी प्यायला सुरुवात केली. पत्नीसोबत फिरायला कुठं कुठं गेलात? नरेन बोर्ड ठोकणाऱ्याकडे पाहत होता. तोच नाजुकाच्या प्रश्नानं भानावर आला. दूर दूर गेलोय, वसमत, अकोले, दौंड, नरेन बोलला. ठोकणाऱ्यांनी बोर्ड उचलला व धरला. तोच नरेनचं लक्ष बोर्डाच्या मागच्या भागावर गेलं. बोर्डचा मागचा भाग फक्त प्रायमर मारला होता व त्यात आधी लिहिलेलं दिसत होतं. त्यानं नजर रोखली. तोच वरच्या माणसाच्या हातून बोर्ड सुटलं व दुसऱ्या माणसाच्या हातावर भार येताच त्याचाही हात सुटला की त्यानं सोडला, पण बोर्ड खाली पडला. शेरे पंजाब ढाबा. पुढच्या भागावर पक्का कलर मारत त्यावर ढाब्याचं नाव लिहिलेलं. माणसांनी पुन्हा बोर्ड उचलला व ते टांगू लागले. मिस्टर पाटील, जेवण कुठं केलं होतं, दौंडला की अकोल्याला? आताही तिथंच जाऊ आपण जेवायला, नाजुकानं विचारलं. दौंडला. चालेल, तिथंच जाऊया, नरेन बोर्डचा भागचा भाग वाचवण्याच्या नादात बोलला. नाजुका संतापात उठली व काउंटरवर जात बिल देत निघू लागली. मिस्टर पवार, एखाद्या गाडीला हात द्या व वसईला जा की दौंड अकोल्याला. गुड बाय. पण मला खात्री आहे येणार परत तुम्ही, वाडीतच नक्की. नाजुका भन्नाट वेगानं संतापात निघून गेली. नरेन उठला व बोर्ड टांगणाऱ्या माणसाजवळ येत बोर्डाची मागची बाजू वाचू लागला. प्रायमरचा डबल हात मारला होता तरी मागून आधीच लिहिलेलं वाचता येत होतं. एन लँड डेव्हलपर्स नाव वाचलं आणि नरेन थरथरला. हे नाव ढाब्याच्या बोर्डवर कसं? नरेनला नाजुका संतापात गेली त्यापेक्षा कितीतरी पट हा धक्का अधिक होता. त्यानं पुन्हा चहा मागवला व पीत बसला. थोड्या वेळाने गर्दी कमी झाली. बोर्ड टांगणारेही निघून गेले. नरेननं हळूच मालकाला गाठलं. चहा छान होता मालक, येत रहा. नवीनच ढाबा सुरू केला आहे, पण जेवणाची चवही कायम उत्तम देऊ आम्ही. हा बोर्ड आत्ताच ठोकला, यावरून ढाबा आत्ताच सुरू केला हे समजलो मी. मालक, तसा गोव्याकडे जाताना जो हायवे आहे त्यावरही आमचा ढाबा आहे. बरं, हा बोर्ड कुठून बनवला? नरेनं हळूच स्वाभाविकता दाखवत विचारलं. नाही मालक, मुलानं भंगारवाल्याकडे स्वस्तात विकत घेतला व पुढच्या भागावर कलर मारत नाव लिहिलंय. पण मागच्या बाजूचं नाव निघालं नाही वाटतं. पुढच्या भागावरही तसंच नाव होतं, पण त्यावर रंग मारल्यानं ते निघालं. कुठून घेतला बोर्ड? मलाही दुकानासाठी बनवायचा आहे असाच. मालक, मुलानं आणला अस्पाकडून. कुठं राहतो हा अस्पाक? अस्पाक वसाईतच राहतो, भंगाराचं दुकान आहे त्याचं. अच्छा, कोणत्याकडे? पत्ता विचारत नरेन उठला. त्यानं ट्रकला हात देत वसई गाठलं. रूमवर जात जेवण केलं व तो अस्पाकला शोधायला निघाला. पण रात्री अस्पाकचं दुकान बंद. तो तसाच माघारी फिरला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा दुकानात हजर. अस्पाकच्या हातावर आधी जाताच 5 पाचशेच्या कोऱ्या 2 नोटा ठेवल्या. अस्पाक मियाँ, इसके बदले ज़्यादा कुछ नहीं, सिर्फ सवालों का जवाब चाहिए. क्या? नरेननं शेरे पंजाब ढाब्याचं बोर्डचं नाव सांगत भंगारातून कुठून घेतलं एवढंच विचारलं. भाई साहब, कैसे बात करते हो मियाँ? रोज़ 8-10 लड़के भंगार उठाते हैं. हमारा काम लड़कों से भंगार लेना रहता है. कौन सा लड़का क्या भंगार लाता है ये कौन ख्याल में रखता है? नरेननं आणखी 500च्या 2 नोटा ठेवल्या. अस्पाक मियाँ, अभी बोलो. अल्लाह कसम भाई साहब, मालूम होता तो ज़रूर बताता, लेकिन शाम 5 बजे आओ, सभी लड़के आते हैं, तब शायद पूछ के देखते हैं. नरेन परतला. दिवसभर साईटला भेट देत तो फिरला व 5च्या आधीच कारण तो अस्पाकच्या दुकानात हजर झाला. भंगार गोळा करणारे काही आपली मोटरसायकल घेऊन तर काही आपला टेम्पो घेऊन हजर होते व आपापलं भंगार मोजून देत होते. त्यापैकी टेम्पोवाल्या 4 जणांना त्यानं कारमध्ये बसवत
थेट शेरे पंजाब ढाब्यावर आणलं. धाब्यावर चहा जेवण देत बोर्ड दाखवला. साहब, हे बोर्ड तो मैंने दिया था. मुजावर नावाच्या टेम्पोवाल्यानं लगेच ओळखलं. मुजावर, कहाँ से और किससे लिया था तूने? साहब, 6-7 दिन पहले शायद मांगरी गांव से उठाया था, पर लेने वाला पहचान का नहीं था शायद. फिर भी सामने आया तो पहचान लूंगा ये पक्का. मुजावर बोलला. नरेनने बाकी टेम्पोवाल्यास परत सोडलं. मुजावरच्या खिशात नोटा कोंबल्या. मुजावर, कल से तू अपना टेम्पो लेके मांगरी में ही घूमना. जैसे ही वो आदमी मिला उसका पीछा करते मकान देख के आना और आके मुझे बताना. दुसऱ्या दिवसापासून मुजावर रोज मांगरीत फिरू लागला. पण बोर्ड देणारा माणूस काही सापडेना. अख्खं मांगरी चाळून झालं. मुजावर नरेनच्या ऑफिसमध्ये आला. साहब, 8 दिन से मांगरी में घूम रहा हूँ, अब तो भंगार भी नहीं मिल रहा. मुजावर, तू भंगार बेच के जितना कमाता उतना हर दिन मैं दूंगा, पर तू उस आदमी की तलाश जारी रख. तोच विशाल तलभाटीहून काही कामानिमित्त कारनं आला व सोबत चिंदू नावीही त्याच कारमध्ये बसून आला. मुजावर उठून जाणार तोच त्याचं लक्ष चिंदू नावीवर गेलं. मुजावरनं तात्काळ नरेनला बाजूला घेतलं. साहब, जिसे हम ढूंढ रहे थे गली गली, वो तो तुम्हारे सामने ही मिला. वो जो आदमी है ना, उन्होंने ही मुझे मांगरी में वो बोर्ड बेचा था. लगे तो बुलाओ उनको, मैं सामने सामने कर देता. मुजावर, तुझे पूरा विश्वास है कि बोर्ड बेचने वाला आदमी यही है? नरेन ने खातरी केली. अल्लाह कसम साहब, ये आंखें कभी धोखा नहीं खा सकती. ठीक है, यह और पैसे रख, लेकिन यह बात यही भूल जा, किसी के पास जिक्र भी मत करना. नरेन म्हणाला व मुजावरला पाठवलं. नरेननं समोर खुर्चीवर बसल्या चिंदू नाव्याकडे पाहिलं. याचा काय संबंध असावा एन लँड डेव्हलपर्सशी? काही संबंध असावा, पण मग यानं हे बोर्ड कुठून आणलं असावं? नरेन, यांच्या मॅडमचं काहीच खरं नाही यार. अक्षरशः डोकं पिकवलं. मला वाटतं ते काम सोडावं आपण. त्यांचं रिसॉर्ट त्यांनी कुणाकडून तरी पूर्ण करावं. विशाल संतापत बोलत होता. विशाल, नेमकं काय झालं? अरे, तुझ्या आराखड्यानुसार खोदाई व फुटिंग सुरू झाली आहे, तर या मॅडम काहीही सबब काढून कामात उणीव काढतात आणि असं नको तसं नको म्हणून विनाकारण वाद घालतायत. विशाल, काम घेतलंय तर पूर्ण तर करावं लागेलच ना. एन लँड डेव्हलपरचा सुगावा लागतोय, तर हा आता साईट सोडायचं म्हणतोय. म्हणून नरेन म्हणाला, तू जाणार असशील त्या साईटवर तरच शक्य होईल ते काम. विशाल, मला तर वापीला जावं लागणार ना. नरेन, वापीची फर्म सांभाळ तुम्ही, पण तलभाटला तूच सांभाळ. विशाल म्हणाला आणि नरेन काहीच बोलला नाही. आपण तलभाटीत आबाबाबत काही सुराग लागत नाही म्हणून तिथून काढता पाय घेतला होता, पण बोर्ड मांगरीतून आणलं व तेही चिंदूबाकडून, तर आबांबाबत मांगरी तलभाटीतूनच आपणास पुन्हा तपास सुरू करावा लागेल. पुनश्च हरिओम. पण आपण त्या दिवशी नाजुका मॅडमांची लग्न, पत्नी, अकोले, दौंड काय काय फिरकी घेतली आणि त्या संतापात निघून गेल्या, तर आता पुन्हा तिथंच. नरेननं दुसऱ्या दिवशी सकाळीच कार काढत मुक्कामी थांबल्या चिंदूबास घेत तलभाटी गाठलं. पण चिंदूबास बोर्ड व एन लँडबाबत काहीच विचारण्याची घाई केली नाही. त्यानं सारं प्रकरण शांततेत व विश्वासात हाताळण्याचं ठरवलं. 10च्या सुमारास गाडी वाडीत घुसत माडीसमोर उभी राहिली. कमांडणी व्हरांड्यातच नाजुका पेशंटला तपासत होती. तिनं तिरक्या नजरेनं नरेन आल्याचं पाहिलं. नरू, पुन्हा वाडीत यावंच लागेल बोलले होते ना मी. नाजुका तलभाटीतल्या नारायण राऊतास तपासता तपासता रागात बोलली. मात्र सागर सांदीत घन ओथंबून येत भावनेच्या पाणीबिंती मुरकी घेत हृदय सांदीत भोरे निर्माण करीत होत्या. ताई साहेब, पाटील रावसाहेबांना आणलं ह सोबत. चिंदूबा अंगद शिष्टाईज केल्याच्या आविर्भावात बोलला.
भोवरे, आबांचा तपास घर फिरवणारे भोवरे, एन लँड डेव्हलपर्स, जवळ आलेली नारळी पौर्णिमा, मंदिर, माडी, आड, कळसास बिलगून असणारी माकडं आणि पुन्हा सालाबादप्रमाणे घडणाऱ्या घटना. नरेन नाजुकाच्या समक्ष अप्रोक्ष. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.